राज्यामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या महिला कल्याणकारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांनी राज्यात 1171 खोटे अर्ज भरून शासनाची फसवणूक केली होती। या प्रकरणामध्ये बार्शी तालुक्यातील 22 अर्जांचा समावेश होता। 3.5 महिने उलटले तरी ते 22 बोगस अर्जदार कोण याचा उलगडा अद्याप झालेला नसून ते परप्रांतीय आहेत की बार्शीतीलच रहिवासी याचा शोध घेण्याची गरज आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्या 22 बोगस अर्जदारांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे। 4 ऑक्टोबर 2024 रोजी बार्शी तालुका पंचायत समितीच्या महिला आणि बालविकास प्रकल्पाधिकारी रेश्मा पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। बार्शी शहरातील 5 आणि ग्रामीण भागातील 17 व्यक्तींनी बनावट प्रमाणपत्र निदर्शनास आली होती। अधिक माहिती अंती तपासणी समितीला ज्यांच्या बँकेतील खाते क्रमांकावर पैसे जमा झाले त्यांची खाती ही परप्रांतीयांची असल्याचे लक्षात आले। त्यानंतर याबाबत तपास सुरू झाला। अधिक तपास सुरू आहे। त्या 22 खात्यांवर जून ते ऑक्टोबर असे 5 महिन्यांचे अनुदान जमा झाले असण्याची शक्यता आहे। ही माहिती उघड झाल्यानंतर संबंधित अर्ज निष्कासित करून सदर खाती गोठवण्यात आली आहेत अशी माहिती मिळाली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।